कालच्या पिरियडमध्ये आपण जॉईंट इक्वेशन अँड होमोजिनियस इक्वेशन म्हणजेच थिअरम 1 आणि 2 वरच प्रॉब्लेम चालू आहे 2 दिवसापासून. आजही सेम एक्सरसाइज कंटिन्यू करतो. अँड यू फर्स्ट रीड द नोट्स रिटन आफ्टर सेकंड थिअरम. नोट्स रिटन आफ्टर सेकंड थिअरम. लवकर अर्ध्या मिनिटात पटकीने पहा मी जे सांगतो. नोट्समध्ये तुम्ही होमोजिनियस इक्वेशन बघणार. ठीक आहे, लवकर पहा. इथून चालू होते आपलं नोट्स. थिअरम 2 च्या नंतर लिहिलेल्या नोट्स याची आवश्यकता आहे. हे वाचा, लवकर वाचा. 15 सेकंद अर्धा मिनिट देतो मी. फटाफट वाचा. 2-3 वेळ वाचून ठेवा. कधी कोणत्याही प्रॉब्लेममध्ये काम पडते. बोला, सेकंड थिअरम काय म्हणते? एव्हरी होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स passing through origin. Every homogeneous equation represents pair of lines passing through origin. म्हणजे origin मधून 2 लाईना बनतात याच्या. ठीक आहे, अशा 2 लाईना. दिस इज एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. तर एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑलवेज रिप्रेझेंट. खूप साऱ्या प्रॉब्लेममध्ये सिद्ध झाला आहे आणि थिअरममध्ये झाला आहे. रीड द नोट्स. आणि या लाईनांचे स्लोप जर m1 m2 असतील, काय म्हटलं? एव्हरी होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओके. आणि यांचे स्लोप जर m1 m2 असेल तर स्लोप तर राहीलच. लाईन असतील तर स्लोपही राहील आणि इक्वेशनही राहील लाईनचे. ओके. आणि या दोन्ही लाईनांचे जे स्लोप आहे त्याच्यामध्ये असे फॉर्म्युले डिराईव्ह केले आहे आपण. इट इज -2h/b. m1 × m2 = a/b. कालच्या एका प्रॉब्लेममध्ये आपण हे यूज केलं आहे. आज भरपूर यूज करू ऑफ दिस 2 फॉर्म्युले. पण हे फॉर्म्युले कशाचे आहेत याची जाणीव करून देऊन राहिलो. एव्हरी होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आणि यांचे स्लोप m1 m2 असेल तर त्याच्यामध्ये हे रिलेशन आहे. अँड वी विल यूज इट. आता या चॅप्टरमध्ये दुसरं काही आहेच नाही. होमोजिनियस इक्वेशनच चालू आहे. पहिल्या एक्सरसाइजमध्ये तर हेच आहे पुरा. ठीक आहे. लेट अस रीड इट. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय. हे पहा, होमोजिनियस इक्वेशन आहे हे वाला. इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय. होमोजिनियस इक्वेशन हे स्टँडर्ड आहे. ax² + 2hxy + by² = 0 is 4 times the other. is 4 times the other. तर याचा काय अर्थ आहे? इफ द स्लोप ऑफ, बोला, होमोजिनियस इक्वेशन ऑलवेज रिप्रेझेंट 2 लाईन्स. हे 2 लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. दिस इज थिअरम 2. आणि त्या लाईनांचे स्लोप काय मानतो मी? m1 m2. आता रीड करा प्रॉब्लेम. इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स. हे 2 लाईन आहे की नाही? स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन समजा m1 इज गिवन बाय is 4 times the other. असा अर्थ आहे. if the slope of one of the line is 4 times the other. जर m1 m2 यांचे स्लोप असन, याच्याद्वारे ज्या लाईना बनतात. होमोजिनियस इक्वेशनच्या खिशात काही नसते. जसे आपल्या खिशात पैसे असते, दुसरं काही सामान असते, तर याच्या खिशात एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑलवेज रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू. याच्या खिशात फक्त 2 लाईना असतात या इक्वेशनच्या. ओके. त्यांचे स्लोप m1 m2 माना. आणि प्रॉब्लेम काय म्हणते? स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज 4 टाइम्स द अदर. तर आय कॅन सिलेक्ट m1 = 4 m2. याच्या 2 लाईनांचे स्लोप काय मानायचं? m1 m2. अँड तर m1 इज स्लोप ऑफ वन लाईन इज m1 इज 4 टाइम्स द स्लोप ऑफ अदर. सो m1 = 4 m2 मानून टाकू. ठीक आहे. अँड शो दॅट. हे शो करू. बस एवढंच दिलं आहे. m1 = 4 m2. ओके. आणि मग ह्या रिलेशनचा वापर करू. दीज आर स्टँडर्ड फॉर्म्युले इन टर्म्स ऑफ स्लोप्स ऑफ 2 लाईन्स. कोणत्याही स्लोपसाठी हे फॉर्म्युले वापरायचे नाही. होमोजिनियस इक्वेशन पासून नोट्स वाचले ना आता. सो आणखीन वाचून घेता नंतर.
लय आवश्यक आहे म्हणून लिहून दिले मोठ्या मुश्किलनं. ओके, होमोजिनियस इक्वेशन पासून ज्या लाईना बनतात त्यांचे स्लोपचे रिलेशन आहे, त्यांचेच फॉर्म्युले आहेत. दुसऱ्या ठिकाणी फॉर्म्युले वापरता येत नाही, कोणत्याही लाईनसाठी हे वापरता येत नाही. ठीक आहे, चला मी आता उत्तर चालू करतो. ठीक आहे, सोल्युशन. तर मी एक काम करतो, हे होमोजिनियस इक्वेशन आहे, याला एक वेळ लिहून घेऊ. गिवन इक्वेशन इज ax² प्लस 2hxy प्लस dy² इज इक्वल टू 0. याला वन इक्वेशन देतो आणि आपल्याला माहित आहे याच्यापासून दोन लाईना बनतात. थेरम 2 म्हणते एव्हरी होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. लेट m1 and m2 be the slopes of pair of lines. Pair of lines, of course, passing through original असते, represented by इक्वेशन 1. म्हणजे इक्वेशन 1 पासून बनणाऱ्या पेअर ऑफ लाईनचे स्लोप्स. आता मी गिवन लिहितो. काय गिवन आहे? गिवन इफ म्हणजे गिवन स्लोप ऑफ वन लाईन इज 4 टाइम्स द अदर. आय विल सिलेक्ट m1 is equal to 4m2. बस एवढंच दिलं आहे. या पुऱ्या लाईनचा अर्थ एवढंच आहे. आता डायरेक्ट शो दॅट चालू होते. 16h² इज इक्वल टू 25ab. आता आपल्याजवळ काहीच नाही, हे एवढ्या पुऱ्या लाईनचा अर्थ एवढंच झाला. ठीक आहे, आता तुम्ही दोन फॉर्म्युल्यांचा वापर करा. कोणत्या दोन? वी हॅव m1 plus m2 is equal to minus 2h upon b and m1 into m2 is equal to a upon b. These are standard formulae. कशा? होमोजिनियस इक्वेशनच्या लाईनचे स्लोपचे फॉर्म्युले. तेच तर चालू आहे. ठीक आहे, आता येऊन जाऊन आपल्याजवळ एवढंच गिवन आहे आणि प्रॉब्लेममध्ये जेवढं गिवन असते, ताटामध्ये जेवढं वाटलं म्हणजे वाढलेलं असते तेवढंच खायचं असते दुसऱ्याच्या घरी, जास्त मागता येत नाही. ठीक आहे, तर हे एवढंच गिवन आहे तर एवढंच वापरा. तर m1 ची व्हॅल्यू 4m2 पुट करा इथं. 4m2 प्लस m2 इज इक्वल टू काहीच दिलं नाही आहे, बाकी काहीच दिलं नाही, एवढंच दिलं आहे. हे लिहिलं आहे स्लोप ऑफ वन लाईन इज 4 टाइम्स द. हे झालं 5m2 इज इक्वल टू मायनस 2h अपॉन b. m2 ची व्हॅल्यू काढा. therefore m2 is equal to minus 2h upon 5b. ठीक आहे, चला याच्यातही m1 ची व्हॅल्यू पुट करा. 4m2 इंटू हे m2 आला a अपॉन b. m2 स्क्वेअर इज इक्वल टू a अपॉन 4b. मतलब का? आता शो दॅट पहा. ठीक आहे, a अपॉन 4b. 4 ला इकडे पाठवा. तर शो दॅट, हे शो दॅट आहे, पण ह्या शो दॅट मध्ये m1 m2 चं नावही नाही आहे. कधी कधी हे पाहा लागते, आपलं टार्गेट किती दूर आहे समजते. हे पटलं का तुम्हाला? सो हे आहे. तर याला एक काम करू, याला इक्वेशन 2 द्या, याला 3 द्या. ओके, तर हे शो करासाठी m2 गायब करतो, काऊन की याच्यात m2 नाही आहे, या दोन्हीमध्ये m2 आहे. तर आखरी लाईन इथं वर लिहितो परत. चला पहा, हे याच्या खाली आणखीन एक लाईन लिहित आहे, दिसत आहे तुम्हाला? m2 इज इक्वल टू मायनस 2h अपॉन 5b. हे परत वर लिहितो तिथं. असं पार्टिशन चालू आहे, हे इकडलं इकडे. ठीक आहे, इक्वेशन 2 आहे, हे इक्वेशन 3 हे वाला. याने परत लिहितो एक वेळ. m2 इज इक्वल टू मायनस 2h अपॉन 5b. हे शेवटची लाईन परत लिहिली. एक काम करतो, इथं m2 चा स्क्वेअर आहे की नाही? किती आहे? a अपॉन 4b. हेच वापस लिहिलं. आता इथं एक काम करू, m2 नाही तरी हकलायचा आहे, इकडे m2 चा स्क्वेअर बनवून घ्या. स्क्वेअरिंग बोथ द साइड. याले इक्वेशन 2. नाउ फ्रॉम 1 and 2 and 3 m2 square LHS is same. Therefore RHS is same.
फ्रॉम 2 and 3 आपण एलचे साराचे सेम करू. आखरी लाईन दोन्ही इक्वेट करा. -2h/5b स्क्वेअर इज इक्वल टू a/4b स्क्वेअर. आता सॉल्व करून घ्या. संपलं. बोला मायनस स्क्वेअर प्लस 4h² सर्वांचे स्क्वेअर घ्या 25b स्क्वेअर a/4b. तर एक काम करा, फक्त 4 इकडे आणा. क्रॉस फक्त 4 इकडे आणा. क्रॉस मल्टिप्लाय 16 झाला आणि 25b स्क्वेअर इकडे पाठवा. असं एक बी कॅन्सल होते अँड दिस इज आन्सर. बोलो देअरफॉर 16h² इज इक्वल टू 25ab. हे शो करायचं होतं. हे बघा. ओके. तर असं सिंपल क्वेश्चन आहे बेस्ड ऑन दिस 2 फॉर्म्युले. पण हे फॉर्म्युले कोणाचे आहे वारंवार मी सांगत आहे. चला पहा. इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स गिवन बाय ax² plus 2hxy plus by² is equal to 0 is k times the other, prove that 4kh² is equal to ab into 1 plus k². पहिला काम हे गिवन इक्वेशन लिहितो. सुरुवात तर करतो. गिवन इक्वेशन इज ax² 2hxy. हे इक्वेशन पाहिल्याबरोबर हे तर डोक्यात आलं पाहिजे. थेरम 2 आला पाहिजे. काय थेरम 2? एव्हरी होमोजिनियस इक्वेशन हॅज 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आणि त्यांच्या लाईनचे स्लोप तर घ्या. मग आपल्याला काम आहे याच्याद्वारा जे लाईना बनतात 2च लाईना बनतात. एक नाही बनत, 3 नाही बनत, 2 बनते पासिंग थ्रू ओरिजिन ते. ठीक आहे. यांचे स्लोप माना. लेट m1 and m2 be the slopes of pair of lines represented by, ही भाषा आहे लिहायची, रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 1. हे जे आहे ना याच्यापासून ज्या 2 लाईना बनतात पासिंग थ्रू ओरिजिन बनतातच अँड त्यांचे स्लोप आहे m1 m2 आणि त्याच्यामध्ये फॉर्म्युले आहे ते 2 m1 प्लस m2 वाला आणि m1 इंटू m2 वाला. आणि पुढे वाचतो इफ म्हणजे गिवन स्लोप ऑफ वन लाईन इज k टाइम्स द अदर. स्लोप ऑफ वन लाईन इज k टाइम्स द अदर असं वाचा. म्हणजे या वेळेला काय दिलं आपल्याला m1 इज इक्वल टू k m2. दिस इज गिवन. बस एवढंच दिलं आहे. हे शो दॅट चालू. अरे या पुऱ्या लाईनचा अर्थ एवढंच आहे. मागच्या वेळेला 4m2 होतं. स्लोप ऑफ वन लाईन इज k टाइम्स द अदर. इट इज व्हेरी इझी. आता आपण याचे फॉर्म्युले वापरून कोणते m1 m2 चे या होमोजिनियस इक्वेशन लाईनचे नोट्समध्ये फॉर्म्युले लिहून दिले आहे. ठीक आहे. सो m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h/b अँड m1 इंटू m2 इज इक्वल टू a/b. आता येऊन जाऊन माझ्याजवळ एवढंच गिवन आहे. आता जास्त मेनू झुमका वापरत असलं तेवढंच खाऊन पोट भरतला म्हणून. तर एकच मेनू आहे, एकच गिवन आहे, तेच आहे. ते घ्या आणि पोट भरा. चला आन्सर येईल. पाहू आपण. m1 ची व्हॅल्यू k m2 पुट करा. -2h/b. ठीक आहे. m2 कॉमन घ्या. ठीक आहे. देअरफॉर k प्लस 1 तिकडे हाकलतो. b इंटू k प्लस 1. ठीक आहे. आता या बाजूला सॉल्व करा. m1 ची व्हॅल्यू k m2 पुट करा. हे m2 आला. सॉरी m1 ची व्हॅल्यू k m2 पुट करा. बस एकच व्हॅल्यू आहे. m2 स्क्वेअर इज इक्वल टू a/kb. याला इक्वेशन 3 द्या. एक लाईन आणखी त्याच्या खाली सोडवा. आपल्या सोयीची राहते. आता शो दॅट पहा. सोयीची त्याच्यासाठी सांगतो. या शो दॅट मध्ये m1 m2 चं नाव पत्ताही नाही आहे का? काहीच नाही. m1 m2 नाही आहे. म्हणून या 2 रिलेशन मधून m2 गायब करा मागच्या वेळेसारखं. मग राहिलेलं k h a b मध्ये रिलेशन येईल ना. पाहू आपण नंतर. पण पहिले m2 नाही पाहिजे म्हणून गायब करा.
आय विल इक्वेट दिस टू. परंतु इथं m2 स्क्वेअर आहे ना, आय विल एक स्टेप आणखीन बनवून घेतो m2 स्क्वेअरची याच्याच खाली. ठीक आहे. देन वी विल इक्वेट इट. याच्याच खाली इज आहे. इथं लिहितो मी m2 स्क्वेअर इज इक्वल टू, सो हे स्क्वेअर घेता येते, घेऊन टाका. मायनस स्क्वेअर इज प्लस 4h स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर, के प्रत्येकाचा स्क्वेअर घ्या, इंटू डिवाइडेड आहे. हे झालं m2 स्क्वेअर. याला इक्वेशन 2 द्या. असं पार्टिशन चालू होतं. हे खाली आहे इक्वेशन 3. ठीक आहे. आता हे इक्वेशन 3 आहे, याला डबल नका लिहू. हे याच्या खाली एक लाईन लिहायची होती बस. नाव आखरी लाइन, equate these two. Therefore, from 2 and 3, equate करा 4h square upon b square k plus 1 square is equal to a upon kb. LHS सेम आहे, RHS सेम करून घ्या. थोडंसं सॉल्व करा, हे आन्सर येणार आहे. एक काम करा, हे k इकडे आणा, हे उत्तर पहा, याच्यासारखं आणा, k आणा फक्त, आणि हे दोन्ही इकडे पाठवून द्या. अरे या दोघांना क्रॉस करा, एक बी कॅन्सल होते. दॅट्स ऑल. पहा आन्सर आला की नाही, बघा आन्सर आला की नाही, हे शो दॅट आहे. ठीक आहे. दॅट्स ऑल. हे आलेलं आहे आन्सर. अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम होते. आणखीन करू. If the slope of one of the lines given by the equation 3x square plus 4xy plus lambda y square is equal to 0 is 3 times the other, find lambda. तर हे होमोजिनियस इक्वेशन आहे, लक्षात ठेवा. तर होमोजिनियस इक्वेशनचा काय संदर्भ आहे? इट रिप्रेझेंट्स ऑलवेज टू लाइन्स पासिंग थ्रू. हे संदर्भ आहे थेरम 2. परंतु याच्या दोन लाईनांचा हे पहा. इफ स्लोप ऑफ वन लाइन इज 3 टाइम्स द अदर, तर याच्या दोन लाईनांचे स्लोप m1 m2 परत माना लागल आणि तेच फॉर्म्युले परत वापरायचे. परंतु पहिले गिवन तर घ्या m1 m2. स्लोप ऑफ वन लाइन इज 3 टाइम्स द अदर, हे गिवन आहे. म्हणजे m1 इज इक्वल टू 3m2 असं दिलं आहे. पण त्यापूर्वी मी हे इक्वेशन लिहितो. कोणत्याही जॉमेट्रीच्या प्रॉब्लेममध्ये हे इक्वेशन वगैरे सुरुवात अशी करायची. जॉमेट्री आहे. स्ट्रेट लाइन इज चॅप्टर ऑफ प्युअर जॉमेट्री. हे जे चॅप्टर आहे, एकच चॅप्टर आहे तुम्हाला प्युअर जॉमेट्रीचा. ठीक आहे. सो हे झाला इक्वेशन 1. एक काम करा, आपल्याला आणखीन थोडंसं AHBचं काम वाढणार आहे. कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ ax square plus 2hxy plus by square is equal to 0. दिसते. नाउ इक्वेट करा. कोएफिशिएंट ऑफ x square is equal to कोएफिशिएंट ऑफ x square असा. पहिला टर्म इज इक्वल टू पहिला टर्म असा. दूसरा टर्म इज इक्वल टू दूसरा टर्म. कोएफिशिएंट ऑफ xy 2h आहे बघा, इकडे इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ xy 4 असं लिहायचं. कोएफिशिएंट ऑफ xy इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ xy झाला. मग तिसरा टर्म इज इक्वल टू तिसरा टर्म. कोएफिशिएंट ऑफ y स्क्वेअर इज b इज इक्वल टू लॅम्बडा. इथं थोडक्यात h इक्वल टू 2 लिहितो. हे 2 ले फाकलतो. नाउ आय गॉट व्हॅल्यूज ऑफ AHB. मागच्या दोन प्रॉब्लेममध्ये ते स्टँडर्ड होमोजिनियस होतं म्हणून AHB चे व्हॅल्यू नव्हत्या. इथं नंबर टाकले आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. असं लिहितो. आता मी लिहितो लेट m1 and m2 याचे स्लोप घ्यायला लागेल ना होमोजिनियस इक्वेशनच्या लाईनांचे. m1 and m2 बी द स्लोप्स ऑफ पेअर ऑफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 1. हे होमोजिनियस इक्वेशन दिलेला होमोजिनियस इक्वेशन. ओके. याच्यानंतर गिवन लिहा स्लोप ऑफ वन लाइन इज 3 टाइम्स द अदर, म्हणजे m1 इज इक्वल टू 3m2.
हे गिवन आहे. आता बस झाला, गिवन खतम झाला. आता तुम्ही तुमचे आपले जे m1 + m2 आणि m1 × m2 चे फॉर्म्युले वापरा. समजलं का? तर तेच ते फॉर्म्युले वापरून तुम्ही एकदम बेटर समजू शकता. m1 + m2 = -2h/b and m1 × m2 a/b. कोणाचे फॉर्म्युले आहे कळलं का आता? सो दीज आर फॉर्म्युले ऑफ m1 आणि m2 आर स्लोप्स ऑफ टू लाइन्स रिप्रेझेंटेड बाय होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशनच्या दोन लाईनचे स्लोपचे रिलेशन, दुसऱ्यांचे नाही. ओके, चला इथं आता जे जे दिलं आहे ते सगळं पुट करा. जे जे दिलं आहे म्हणजे m1 = 3m2 करा. हे m2 राहू द्या. ठीक आहे. h आणि b पुट करा. h is 2, b is लॅम्बडा. a असेल तर a करा. -2 × 2, b is लॅम्बडा. हां, ठीक आहे. एक लाईन आणखी लिहितो. 4m2 = -4/λ. आणखीन करू नंतर. 4 4 कॅन्सल होते. तर m2 = -1/λ असं राहते. नंतर लिहितो. हे करून घेऊ. बोला m1 = 3m2 इथे पुट करा. हे राहू द्या. a आणि b पुट करा. b a is 3, b is लॅम्बडा. So it is 3m2², 3/λ. ठीक आहे. इकडलं 3 3 कॅन्सल होते. आणखीन एक आखरी लाईन लिहितो. हे m2 ची व्हॅल्यू आहे -1/λ. ठीक आहे. थोडंसं मोडतो. I will continue these steps. हे पार्टिशन राहू द्या. m2 = -1/λ आणि इकडे आहे m2² = 1/. एक काम करा, दरवेळेसारखं आपल्याला प्रश्न विचारला आहे फाइंड लॅम्बडा. याला m2² करा. याचं स्क्वेअर करून घ्या. असं याला इक्वेशन 2 घ्या, याला 3 घेऊन. दिस इज ऑल्सो m2², दिस इज ऑल्सो m2². इक्वेट करता येते. फ्रॉम 2 and 3 इक्वेट करा. बोला -1/λ² = 1/λ. सॉल्व करतो. माइनसचा स्क्वेअर इज प्लस. टेकिंग रेसिप्रोकल. रेसिप्रोकल घ्या. लॅम्बडा कापू नका. लॅम्बडा काढायचा आहे. जे काढायचं असेल त्याला कापायचं नाही. ठीक आहे. सो देअरफॉर जे प्रश्न परीक्षेत सोडवायचा आहे त्याला कट करू नका. रांग आहे म्हणून. याला मायनस इकडे, हे लॅम्बडा इकडे घ्या आणि लॅम्बडा कॉमन घ्या आता. ठीक आहे. नाव प्रोडक्ट ऑफ 2 is 0, फर्स्ट इज 0 और सेकंड इज 0. लास्ट लाइन लॅम्बडा = 0 और लॅम्बडा = 1. तुम्ही जर इथं लॅम्बडा कापलं असतं एकच आन्सर आला असतं लॅम्बडा = 1. हे समजतं ना? हे क्वाड्रॅटिक आहे. क्वाड्रॅटिकचे 2 आन्सर येतात आणि तुम्ही जर एक लॅम्बडा कापलं असतं तर एक आन्सर कटलं असतं. लॅम्बडा = 1 एकच आन्सर आलं असतं. हे फरक पडते. म्हणून म्हणतो जे काढायचं आहे x काढायचा आहे, कधी x कापायचा नाही. कॉन्स्टंट कापता येते, नॉन झिरो. ठीक आहे. सो देअरफॉर असं ठीक. हे उत्तर आले आपले. फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा. चला आणखीन पहा. एक थोडंसं करेक्शन याच्यात आहे. लिसन हियर. जर लॅम्बडा = 0 आपण याच्यात पुट केला समजा, याच्यात किंवा याच्यात समजा इक्वेशन 2 मध्ये, तर 1/0 विल बी इन्फिनिटी. m2 काय बनणार? इन्फिनिटी. ऐका बरोबर. इफ आय पुट लॅम्बडा = 0 तर हे 1/0 इन्फिनिटी होते. हे एकच आहे इक्वेशन. आता m2 झाला इन्फिनिटी आणि आपल्याला दिला आहे m1 is 3 times m2.
स्लोप ऑफ वन लाईन इज 3 टाइम्स m2 आणि m2 जर इन्फिनिटी इथं पुट केलं तर 3 इंटू इन्फिनिटी विल बी इन्फिनिटी. म्हणजे m1 इन्फिनिटी झाला आणि m2 इन्फिनिटी झाला. मग सांगा बरं दोघंही सारखे स्लोप झाले. काय बोलून राहिलं कळून राहिलं का? लॅम्बडा इज इक्वल टू 0 जर पुट केलं हे सूट नाही करत. हे दोन्ही स्लोप सेम बनवून देते. इथं पुट करा m2 इन्फिनिटी होते आणि या रिलेशनमध्ये पुट केलं तर m1 इन्फिनिटी होते. देअरफॉर दोन्ही स्लोप सेम नाही दिले त्यांनी काय दिलं आहे? वन स्लोप इज 3 टाइम्स अदर. तर हे तर सारखे झाले म्हणून पहिला आन्सर रिजेक्ट झाला. ठीक आहे. तर असं थोडं एखाद्या वेळेला लक्ष ठेवावं लागते. बाकी आन्सर आपले करेक्ट आहे. सो रिजेक्ट. लॅम्बडा इज इक्वल टू 0 बिकॉज it does not satisfy equation 2 हे वाला एकच होईल दोन्ही इक्वेशन 2 and m1 is equal to 3m2 हे दोन रिलेशनला सॅटिस्फाय नाही करत. देअरफॉर आखरीमध्ये लिहायचा एकच आन्सर लॅम्बडा इज इक्वल टू 1. एकच आन्सर आपला आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा. सो लॅम्बडा इज इक्वल टू 1 इज द आन्सर. सेकंड आठव्याचा इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स गिवन बाय द इक्वेशन लॅम्बडा x स्क्वेअर मायनस 12xy प्लस 4y² इज इक्वल टू 0 इज 5 टाइम्स द अदर लाइन. फाइंड लॅम्बडा. तर हे सारखे सारखेच प्रश्न आहे. तर याच्यात काय होईल? m1 इज इक्वल टू 5m2. आता बाकीचं नाटक याच्या फर्स्ट प्रॉब्लेम सारखा करता लिहिण्याचा. तर हे तुम्हाला करायचं आहे. प्रॉब्लेम फार कमी आहे. तुमच्या पुस्तकात एवढे प्रॉब्लेम नाही आहे. तो हे जेवढं घेऊन राहिलो एकच प्रॉब्लेम आहे 4 पैकी. हे 7वा आणि 8वा केलं ना याचा एकच प्रॉब्लेम पुस्तकात आहे. मी 3 एक्स्ट्रा घेऊन राहिलो. म्हणून तुम्ही काळजीपूर्वक करा. प्रॅक्टिस झाली पाहिजे. नाही तर m1 प्लस m2 m1 प्लस m2 काय आहे ते समजणार नाही. Ninth question. First, if the sum of the slopes of the lines given by a homogeneous equation is equal to their product, सांगतो अर्थ. फाइंड k. पहिलं काम आपण हे करू. हे इक्वेशन लिहितो. तुम्हाला एक एक स्टेप फोडून सांगतो. गिवन इक्वेशन इज 4x² प्लस kxy मायनस 7y² इज इक्वल टू 0. आता या इक्वेशनमध्ये नंबर्स आहेत a h b म्हणून मी कंपेअर करतो. कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. a इज इक्वल टू 4. कोएफिशिएंट ऑफ x साधा साधा कंपैरिजन है. कोएफिशिएंट ऑफ x² इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ x². कोएफिशिएंट ऑफ xy इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ xy. कोएफिशिएंट ऑफ y² इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ y². तर याचा h इक्वल टू k/2 असं काढता येते. ठीक आहे. 2 याचे चालून जाते काही नाही पण असं कंपेअर करायचं. आता प्रॉब्लेम वाचा किंवा याचे पहिले स्लोप तर घ्या. होमोजिनियस एव्हरी होमोजिनियस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. तर याच्या ज्या पेअर ऑफ लाईन आहे त्यांचे स्लोप m1 m2 घ्या. पण किती फॉर्म्युले परत मला वापरायचे आहे. ठीक आहे. लेट m1 and m2 be the slopes of pair of lines represented by इक्वेशन 1. आणि काय दिलाय वाचा. जसं मागच्या वेळेस दिलं होतं स्लोप m1 इज इक्वल टू 3m2 तसं if the sum of the slopes of the lines म्हणजे काय m1 plus m2 sum of the slopes is equal to their product. हे दिलाय
if the sum of the slopes is equal to their product, हे sum of the slope is equal to their product. मला पटलं की नाही? आता हे झालं ठीक आहे. आता आपल्याजवळ दोन फॉर्म्युले आहेत. कोणते कोणते? m1 + m2 इज इक्वल टू, थोडंसं रफ नाही आहे, फेअर आहे. बोला m1 + m2 चा फॉर्म्युला किती आहे? -2h/b and m1 × m2 is a/b. तर स्टेपिंग बदलवतो, इथंच कंटिन्यू करून घेऊ, फॉर्म्युले तर आहेच. ठीक आहे. सो दिस इम्प्लाइज m1 + हे फॉर्म्युले लिहायचे, हे फेअर आहे रिझन. सो m1 + m2 -2h/b, m1 × m2 a/b. ठीक आहे. याचं b कॅन्सल होते. सो देअरफॉर -2h = a. पुट द व्हॅल्यू ऑफ h आणि a. ठीक आहे. -2 k/2 = a आहे 4. 2 कॅन्सल. देअरफॉर k = -4 इज आन्सर. झालं, खतम झालं. फाइंड k होता प्रश्न, हेन्स फाइंड k आपला आला होता. मस्त आहे क्वेश्चन. ठीक आहे. एकदम इजी आहे, पण फॉर्म्युले हेच, हे फॉर्म्युले तर वापरायचेच आहे. ठीक आहे. एक सेकंड. If the slope of one of the lines given by kx² + 4xy - y² = 0 exceeds the slope of other line by 8, find k. सगळं नाटक तसंच आहे, पण पहिले मी सुरू करतो. पहिले तर इक्वेशन लिहितो. पहिले ज्या फॉर्मॅलिटी आहे ते तशाच लिहाव्या लागतात. kx² + 4xy - y² = 0. याचे आपण a/h/b काढून घेऊ, कारण काम पडते, समजते आपल्याला. तर कंपेअरिंग इक्वेशन 1 with ax² + 2hxy + dy² = 0. ठीक है. Therefore coefficient of x² = coefficient of x², coefficient of xy 2h आहे, coefficient of xy 4 आहे. आप आपला इक्वेट करा, 2 हाकलून द्या, आन्सर येते. coefficient of y² b आहे, इथं -1 आहे. ठीक आहे. आता तुम्ही या हे जे होमोजिनियस इक्वेशन आहे याच्या लाईनांचे स्लोप माना m1 m2. ठीक आहे. लेट m1 and m2 be the slopes of pair of lines, ठीक है, represented by इक्वेशन 1. हे होमोजिनियस इक्वेशन. आता गिवन काय आहे बघा. m1 m2 याच्यापासून ज्या दोन लाईना बनतात त्याचे स्लोप आहे. ठीक आहे. आता वाचा. इफ स्लोप ऑफ वन लाइन exceeds the slope of other by 8. एका लाईनचा स्लोप दुसऱ्या लाईन पेक्षा 8 न जास्त आहे. एका लाईनचा स्लोप ऑफ वन लाइन exceeds the slope of other line by 8. एका लाईनचा स्लोप दुसऱ्या लाईनच्या स्लोप पेक्षा 8 पेक्षा जास्त आहे. म्हणजे समजा m1 20 असलं आणि m2 12 असलं तर बोला 8 न जास्त आहे की नाही. एक एक्झाम्पल घेतलं. ठीक आहे. स्लोप ऑफ वन लाइन एक्सीड म्हणजे तेवढ्यानं जास्त असणे. एक्सीड द स्लोप ऑफ अदर लाइन बाय 8. ठीक आहे. तर हे m1 आणि हे असं रिलेशन नाही, 8 न जास्त आहे हे आता याच्यापेक्षा. मग काय करायचं. m1 = m1 किती आहे 20, m2 किती आहे 12 + 8 असं लिहित आहे. समजले का. m1 आहे 20, m2 किती आहे 12, तर बोला 12 + 8 किती होतं 20 = 20. असं रिलेशन बनवता येते. m1 = m2 + 8 किंवा m1 - m2 = 8. हे समजलं का. हे नंबर याच्यासाठीच घेतले. हे आकडा 8 नी जास्त आहे.
तर हे रिलेशन कसं बनवायचं या दोघांचा, तर असं नाही लिहायचं m1 इज ग्रेटर दॅन m2 असं नाही, तर असं लिहा m1 इज इक्वल टू m2 प्लस 8. काऊन समजा हे 20 आहे हे 12 आहे तर बोल 12 आणि 8 20 इज इक्वल टू 20 होऊन जाते. तर दिस इज गिवन रिलेशन. काय गिवन रिलेशन? गिवन काय m1 इज इक्वल टू m2 प्लस 8 और यानीच मी m1 मायनस m2 इज इक्वल टू 8 असंही चालतं. ठीक आहे. तर हे आहे आपलं. आता आपल्याजवळ दोन फॉर्म्युले आहेत जिंदाबाद. कोणते? m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस 2h अपॉन b अँड m1 इंटू m2 इज इक्वल टू a अपॉन b. ठीक आहे. मायनस डायरेक्ट 2h इक्वल टू 4 ही करता येते, h इक्वल टू 2 करता येते. 2h आहे की नाही, तर 2h इक्वल टू 4 ही करता येते. b इज इक्वल टू -1. टोटल आन्सर इज 4. याचा a पुट करा k अपॉन b इज -1. टोटल इज -k. ठीक आहे. आता या दोघांना इक्वेशन 3 देऊन टाका. तर आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे, ते काही निघाली नाही, पण मला काय काय मिळालं पहा. m1 मायनस m2 8, m1 प्लस m2 4, m1 इंटू m2 -k. ठीक आहे. आता फाइंड k हे सगळे मिळून आपल्याला k काढा. लय रिलेशन झाले, खूप सारे आहे, 1 2 3 3 रिलेशन आहे. अँड नाउ आय विल कंबाईन दिस 3 रिलेशन बाय वन सिंपल फॉर्म्युला. ठीक आहे. चला प्रॉब्लेम संपत आलेला आहे. तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो अल्जेब्राचा. a मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी स्क्वेअर मायनस 4a किंवा a प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू a मायनस बी स्क्वेअर प्लस 4a. ठीक आहे ना. एक वापरा, कन्फ्यूज नाही व्हायचं. मी हे फॉर्म्युला आहे की नाही तुम्हाला प्रूव्ह करून देतो एका मिनिटात. बोलो a प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला सांगा. a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर मायनस 4a. 2ab मायनस 4ab इज इक्वल टू मायनस 2a. समजलं का? हां. आता ह्या सर्वांचा बोला इज इट a मायनस बी स्क्वेअर. म्हणजे हे जे लिहिलेला फॉर्म्युला आहे तो करेक्ट आहे. ठीक आहे. चला पहा. आता या फॉर्म्युलेचा वापर करून हे अल्जेब्रिक फॉर्म्युला आहे, तर मी परत लिहितो. ठीक आहे. हे नका लिहू, याच्या बेसिसवर असं लिहितो. I will write instead of a m1 instead of b m2. असं लिहितो. याचं हेच आहे, हे नाही लिहायचं. याचं काय कोणत्याही भाषेत लिहिलं तर एकच गोष्ट आहे. नाव वाय आय एम यूज दिस इज रिलेशन इन m1 मायनस m2, m1 प्लस m2 अँड m1 इंटू m2. माझ्याजवळ m1 मायनस m2 ची व्हॅल्यू 8 आहे, m1 प्लस m2 ची व्हॅल्यू 4 आहे. हे स्क्वेअर आला मायनस 4 इंटू m1 इंटू m2 याची व्हॅल्यू आहे -k. बोला समजलं? फ्रॉम 2 अँड 3 काय रिलेशन आहे. सो इट इज 64 इज इक्वल टू 16 प्लस 4k. तर 4k इज इक्वल टू साईड बदलून घ्या, याला इकडे हाकला. 64 मायनस 16 इज इक्वल टू 48. देअरफॉर k इज इक्वल टू 12 असा आन्सर. ठीक आहे. 4k इज इक्वल टू 48, तर k इज इक्वल टू 12. दिस इज फायनल आन्सर. ओके. तर असे प्रॉब्लेम आहे. आता जे दोन प्रॉब्लेम सोडवले 9व्यामध्ये त्याचाच आधार घेऊन हे दोन प्रॉब्लेम विचारले आहे. सेम बेस आहे, सारखे सारखेच आहे दोघे. वाचून घेतो, काही समजलं नसेल तर. फाइंड के इफ द सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय x स्क्वेअर प्लस kxy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज ट्वाइस देअर प्रोडक्ट. दूसरा आहे फाइंड के इफ द सम ऑफ द if the slopes of the lines 3x square plus kxy minus y square is equal to 0 differ by 4. ओके. बिल्कुल सेम टू सेम क्वेश्चन आहे.
म्हणून जरूर सोडवा. ओके, तर हे डिफर बाय 4 आपण दुसरा प्रश्न नाही सोडवला. स्लोप्स ऑफ लाईन डिफर बाय 4 आपण m1 मायनस m2 इज इक्वल टू 8 वापरलं होतं ना. इथं आहे m1 मायनस m2 इज 4, हे गिवन आहे. तर तसंच फॉर्म्युला वापरायचा, ते आपण वरती आता वापरलेला होता. m1 मायनस m2 स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 स्क्वेअर मायनस 4m1 m2. तोच रिलेशन याच्यात कमी पडणार आहे. सेम टू सेम 9व्याच्या फर्स्टवर हे डिपेंड करते आणि 9व्याच्या सेकंडवर हे डिपेंड करते. सो डू धिस मच. इथं आपण आजचा दिवस थांबतो.